नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुंबईकरांची बेस्ट खाजगीकरणाच्या मार्गावर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच बेस्ट समितीच्या बैठकीत 400 नवीन बसेस भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आलाय आणि याचमुळे खाजगीकरणाच्या चर्चेला बळही मिळालेलं आहे. हा मुद्दा आता राजकीय होणार असल्याचंही स्पष्ट झालंय. मात्र मुंबईकरांच्या वाहतुकीचं असलेलं हे साधन खाजगीकरणाच्या विळख्यात जर अडकलं तर काय होईल, पाहूयात त्याविषयीचा आमचा हा विशेष रिपोर्ट. गेले 2 दिवस मुंबईमध्ये चर्चा सुरू झाली आहे ती बेस्टच्या खाजगीकरणाची. येत्या काळात या मुद्द्यावरून राजकीय पटलावर चांगलेच वाद उठण्याची शक्यता आहे. पण असं अचानक काय घडलं की त्यामुळे बेस्टच्या खाजगीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आणि खरंच तसं झालं तर त्याचा बेस्टवर आणि मुंबईच्या वाहतुकीवर नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून. बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत 400 नवीन बस भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय. या प्रस्तावावर तब्बल 2.5 तास चर्चा झाली. समितीतील भाजप सदस्यांच्या तीव्र विरोधानंतर हा प्रस्ताव काँग्रेसच्या मदतीनं सत्ताधारी शिवसेनेनं मंजूर करून घेतला. हा प्रस्ताव म्हणजे बेस्टची तिजोरी खासगी व्यक्तींच्या हाती देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपनं केलाय. भाजपनं या प्रस्तावाला कडाडून विरोध केलाय. खाजगीकरणामुळे बेस्ट केवळ नावाला शिल्लक राहील आणि त्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागेल अशी भीती व्यक्त केली जाते. खाजगीकरणामुळे महिलांसाठी सुरक्षित मानली जाणारी बेस्ट असुरक्षित होण्याचीही शक्यता वर्तवली जाते. आमचा पहिला आक्षेप असा होता की मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की बीएसटीची सेवा मुंबई शहरात द्यायची असेल तर त्यासाठी बस खरेदी करून ती द्यायला पाहिजे. ह्या बस भाडेतत्वावर घेण्याची कुठलीही तरतूद कायद्यामध्ये नाही. त्यानंतर जे त्यांनी कंत्राटदार आणलेले होते त्या कंत्राटदारांना ह्या बसेस चालवण्याचा कुठलाही त्यांना अनुभव नसताना सुद्धा त्यांना ह्याच्यासाठी पात्र केलं गेलं. त्यांना पात्र करण्यासाठीचा जो कालावधी कमी पडत होता त्यासाठी निविदा ह्या वारंवार पुढे ढकलण्यामध्ये आल्या. शिवसेनेच्या प्रस्तावावर भाजपनं आक्षेप घेतलाय तर दुसरीकडे शिवसेनेनं भाजपलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न केलाय. शिवसेना भाजप सत्तेत असताना बेस्टला भाडेतत्वावर बस खरेदी करण्याची परवानगी देण्यात आल्याचा दावा शिवसेनेकडून केला जातोय. सध्या बेस्टला बसची गरज आहे. नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागू नये यासाठी प्रस्तावाचं समर्थन केल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसनं दिलंय. तर सुनील गणाचार्य यांचे आक्षेप म्हणजे भाजपचा खोटारडेपणा असल्याचा आरोप रवी राजा यांनी केलाय. आणि याच्या आधी 1200 बसेस घेतलेला आहे, कारण कोणी नवीन नाही आहे. आणि जेव्हा ते घेतलेलं आहे त्यावेळे या जे बसलेलं आहे भाजप त्यांनी काय सांगितलं नाही. त्यांनी काही या मते एक शब्द बोलले नाही. एक मताने पास झालेला आहे. आमच्या यामध्ये असं आहे की आता जे वेटलिस्टच्या बसेस जे घेतलेलं आहे ते विदाऊट कंडक्टर घेतलेलं आहे. आणि आता जे एक प्रस्ताव आलेला आहे आणि हे प्रस्ताव जे आहे माझ्या माहिती जे आम्ही घेतलेला आहे ते फक्त ट्रायल बेसिस आहे. 400 बस भाडेतत्वावर घेण्याच्या प्रस्तावावरून वाद का सुरू आहे ते पाहूयात. 2019 मध्ये बेस्टमध्ये भाडेतत्वावर गाड्या घेण्यास परवानगी देण्यात आली. या निर्णयाला कामगार संघटनांनी जोरदार विरोध केला होता. त्यानंतर काही अटी शर्ती मान्य करून कामगार संघटनांनी गाड्या भाडेतत्वावर घेण्यास मान्यता दिली. तेव्हापासून आतापर्यंत बेस्टच्या ताब्यात भाडेतत्वावरील तब्बल 1200 बसेस आल्या आहेत. आतापर्यंत भाडेतत्वावर घेतलेल्या बसमध्ये ड्रायव्हर हा खासगी तर कंडक्टर हा बेस्ट कर्मचारी होता. कंडक्टर हा बेस्टचा कर्मचारी असण्याचं मुख्य कारण उत्पन्नाचा सगळा हिशेब बेस्टच्या कर्मचाऱ्यांकडे राहील. मात्र बुधवारी संमत झालेल्या प्रस्तावात कंडक्टर, ड्रायव्हर आणि बस या तीनही गोष्टी कंत्राटी असणार आहेत. शिवाय हे कंत्राट पुढील 10 वर्षासाठी असणार आहे. या 10 वर्षात बेस्ट तोट्यात असली तरी त्यांना पैसे द्यावे लागतील. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानं बेस्ट प्रशासनानं कामगार संघटनांशी केलेल्या कराराला हरताळ फासल्याचं दिसून येतंय. 2017 मध्ये बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी मोठा संप पुकारला होता.
9 दिवस चाललेल्या या संपानंतर उद्धव ठाकरे यांनी कामगारांना कोणतंही नुकसान होणार नाही असा शब्द दिला होता. बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेत विलीन होईल असंही सांगण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर कामगार संघटनांनी आर्थिक सुधारणा करण्यास परवानगी दिली. त्यात कामगार संघटनांनी अनेक अटी घातल्या आहेत. 6 महिन्याचा कोविड भत्ता 60 कोटी रुपये अजून दिले गेलेले नाहीत. BST सांगते आमच्याकडे पैसे नाही आणि 60 कोटी कामगारांना द्यायला तुम्हाला नाहीये, ज्यांनी कोविडमध्ये काम केलेल्या अनेक लोक मृत्यू पावले आहेत. आणि त्याच बाजूला तुम्ही 2000 कोटीचं प्रपोजल पास करता. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला देण्यासाठी तुम्हाला दरवर्षीचे 200 कोटी अवेलेबल आहेत, फक्त कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पैसे नाहीत. म्हणजेच यांना सरळ हा कर्मचारी आणि हा BST यांना ही जगवायची नाही जी सेवा देते. ह्यांना कॉन्ट्रॅक्टर हवे कारण की त्यांना त्यांच्याकडनं फायदा होतो. कामगार संघटना आणि बेस्ट प्रशासनानं स्वाक्षरी केलेल्या MOU मध्ये ताफ्यात असलेल्या 3337 बस या कायमस्वरूपी राहतील हे स्पष्ट करण्यात आलं होतं. या बससाठी कर्मचारी वर्ग बेस्ट भरती करून घेईल हे महत्त्वाचे मुद्दे होते. मात्र आर्थिक तोट्याचं कारण देऊन मोडीत निघालेल्या बस नव्याने खरेदी केल्या जात नाहीयेत. शिवाय निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त ठेवल्या जात आहेत. तर दुसरीकडे भाडेतत्वावर गाड्या घेण्याचा आणि कंत्राटी पद्धतीनं काम देण्याचा सपाटा बेस्टनं लावलाय. बेस्टकडे जून 2019 मध्ये 3337 बस होत्या. ही संख्या कमी होऊन एप्रिल 2020 मध्ये 3091 वर आली. तर जानेवारी 2021 ला हीच संख्या 2400 वर येऊन ठेपली. पुढच्या 2 महिन्यात आणखीन 275 बस निकामी होणार आहेत. याचाच अर्थ बेस्ट बसेसची संख्या 2200 पर्यंत कमी होणार आहे. तर दुसरीकडे 2019 मध्ये भाडेतत्वावरील बसना परवानगी दिल्यानंतर एप्रिल 2020 पर्यंत 1092 बस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. एप्रिल 2022 पर्यंत बसची संख्या 3000 पर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे. या सर्व परिस्थितीसाठी बेस्टचा आर्थिक तोटा कारणीभूत असल्याचं सांगितलं जातंय. वर्षभरात मुंबई महानगरपालिकेनं बेस्टला तब्बल 1200 कोटी रुपये दिलेत. मात्र त्या पैशांचा विनियोग चांगल्या पद्धतीनं झाला नाहीये. परिणामी बेस्टने 1887 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर केलाय. बेस्टला भाडेतत्वावरच्या गाड्यांमधून 590 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. परंतु वेळेवर गाड्या उपलब्ध न झाल्यामुळे केवळ 96 कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. याचाच अर्थ भाडेतत्वावर गाडी घेतल्यानं बेस्टचा आर्थिक डोलारा सुधारेल अशी परिस्थिती नाहीये. बेस्ट अत्यावश्यक सेवा असल्यानं ती ना नफा ना तोटा या तत्वावर चालवली जाते. ही सेवा देणं महानगरपालिकेचं कर्तव्य आहे, याकडे मनसेनं लक्ष वेधलंय. या सरकारच्या वचननाम्यामध्ये होतं, शिवसेनेच्या स्पेशली, की आम्ही महानगरपालिकेमध्ये BSTचं विलिनीकरण करू आणि जेणेकरून जो तोटा BSTमध्ये आहे तो सहन केला जाईल. पण असं न करता आता जर आपल्याला दिसतं की ज्या पद्धतीने कंत्राटी कामगारांची भरती केली जाते, कंत्राटी तत्वावर बसेस घेतल्या जात आहेत, तर निश्चितपणे एक खाजगीकरण करण्याचा डाव या सगळ्यामध्ये BSTचा दिसून येतो की BSTचं खाजगीकरण व्हावं आणि त्याच्यासाठी जे टाकलेलं हे पहिलं पाऊल असं मला वाटतं. आणि कर्मचाऱ्यांची हळूहळू कपात करायची, कुठलाच कर्मचारी परमनंट ठेवायचा नाही. कोरोनाच्या काळात बेस्टनं अविरतपणे मुंबईकरांच्या आरोग्य सेवकांची सेवा केली. या काळात बेस्टचे 150हून अधिक कर्मचारी मृत्युमुखी पडले. त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीही मिळालेली नाहीये, कोविड भत्ताही मिळालेला नाही. इतकंच काय तर महानगरपालिकेनं अनुदान देऊनही बेस्टवर कर्जाचा डोंगर कायम आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे 450 कोटी रुपये अजूनही दिलेले नाहीयेत. बेस्टनं गेले 2 महिने टाटाकडून खरेदी केलेल्या विजेचे पैसेही दिलेले नाहीत. बेस्टला गेल्या 2 वर्षात कुठलीच आर्थिक शिस्त सांभाळता आलेली नाहीये. परिणामी आता पालिका बेस्टला अनुदान देण्याच्या मानसिकतेत दिसत नाहीये. अशीच परिस्थिती राहिली तर संपूर्ण बेस्ट ही कंत्राटदारांच्या घशात घातली जाईल. 3500 कोटींची तिजोरी कंत्राटदारांच्या हातात जाईल
अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे. मुख्य म्हणजे नागरिकांच्या सुरक्षेची कुठलीच हमी खासगी कंत्राटदार घेणार नाहीयेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय. भारतीय जनता पक्षाच्या प्रखर विरोधानंतर सुद्धा सत्ताधारी आणि सत्ताधारी पुरस्कृत विरोधी पक्षाने प्रशासनाच्या मदतीने ते पूर्ण केलेले. आतापर्यंत कधीही नाही अशी बेस्टची किमान 1500 कोटी रुपयाच्या उत्पन्नाची तिजोरी ही ह्या निर्णयामुळे खाजगीकरणाच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या घशात घातली गेली. रेल्वे प्रवासी संघटना मात्र दुसराच संशय व्यक्त करतायत. बेस्टला होणारी गर्दी दाखवून बेस्टमध्ये आणखीन गाड्या घेण्याचे षडयंत्र केलं जातंय आणि त्यासाठीच लोकल बंद ठेवली असल्याचा आरोपही करण्यात येतोय. यामध्ये BST, ST सर्व प्रॉफिटमध्ये यावा म्हणून ही मुद्दाम लोकल सेवा सुरू करत नाहीत आणि ते काल षडयंत्र सर्व पब्लिकला समजलेलं आहे. ते म्हणजे BMC प्रॉफिटमध्ये यावी म्हणून लोकल सेवा सुरू करत नाहीत आणि लोकल सेवा सुरू नाही म्हणून म्युन्सिपाल्टी बोलते की आमच्या बस अपुऱ्या पडतात म्हणून त्यांनी काल 400 बसचा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ठराव पास केलेला आहे. खासगीकरणाचा कर्मचारी आणि सर्वसामान्य मुंबईकरांना फटका बसणार आहे. बेस्ट कर्मचारी हळूहळू कमी होत असून खासगी बसचा सुळसुळाट होऊ लागलाय. हळूहळू बेस्ट बस आणि बेस्टचे कर्मचारी नामशेष होतील. त्यानंतर बेस्टची सेवा कंत्राटदारांच्या मर्जीनं चालेल. ज्याप्रमाणे सरकारी शाळा जाणीवपूर्वक संपवण्यात आल्या, अगदी तशाच पद्धतीनं बेस्ट नामशेष होईल अशी भीती कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मुंबई महानगरपालिकेचा बेस्ट हा अंगीकृत उपक्रम असल्यामुळे ना नफा ना तोटा तत्वावर चालवली जाते. त्यामुळे मुंबईकरांना अतिशय कमी किमतीमध्ये बेस्टचा प्रवास करणं शक्य होतं. परंतु येत्या काळात बेस्टचं जर खाजगीकरण झालं तर बेस्टच्या तिकिटांवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार मुंबई महानगरपालिकेला किंवा बेस्ट उपक्रमाला राहणार नाही अशी भीती वाहतूक तज्ज्ञांना वाटू लागलेली आहे. आणि त्यामुळे मुंबईकरांचं एक मोठं आर्थिक नुकसान किंवा एक मोठा आर्थिक भुर्दंड मुंबईकरांवर पडेल अशी सुद्धा भीती वाटू लागलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वेळ झाली एका ब्रेकची, लगेच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खाजगीकरणाच्या मार्गावर असलेल्या बेस्टचा इतिहास अत्यंत रोचक असाच आहे. ट्राम ते बस असा प्रवास या शहरानं पाहिलेला आहे. पाहुयात सर्वांच्या आवडत्या बेस्टच्या प्रवासाचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबईच्या रस्त्यांवर आणि उपनगरांमधल्या प्रवाशांना बेस्टचा मोठा आधार आहे. बेस्टची सेवा ही मुंबईचा अविभाज्य घटक आहे. मुंबईत बेस्टच्या बस सुरू होण्याआधी 1865 मध्ये ट्राम सेवेसाठी पावलं उचलली गेली. 1865 मध्ये एका अमेरिकन कंपनीला मुंबईत ट्राम चालवण्याचा परवाना मिळाला, पण त्या कंपनीला काम करता आलं नाही. 1873 मध्ये बॉम्बे ट्रामवे कंपनीला परवाना मिळाला. मुंबईत घोड्याच्या सहाय्यानं पहिली ट्राम धावली. सुरुवातीला दक्षिण मुंबईत ही सेवा होती आणि 15 पैसे तिकीट होतं. अवघ्या काही काळातच ही सेवा प्रसिद्ध झाली. तिकिटाचा दरही 10 पैशांवर आला. त्या काळी कंपनीला घोडे ठेवण्यासाठी जागा शोधावी लागली, कारण ट्रामसाठी तब्बल 900 घोडे वापरले जायचे. 1926 मध्ये मोटार ही उच्चभ्रूंच्या प्रवासाचं साधन बनली, तर ट्राम सर्वसामान्यांची झाली. त्या काळी मोटारमधून प्रवासाला 25 पैसे द्यावे लागत, त्यामुळे इतरांना तो दर परवडणारा नव्हता. देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या वर्षी म्हणजेच 1947 मध्ये बेस्टच्या ताफ्यामध्ये 242 बस होत्या. त्यातूनच 6 लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करत होते. अवघ्या 10 वर्षात बेस्ट बसची संख्या 500च्या वर गेली. बेस्टनं उपनगरातही सेवा सुरू केली. शहराच्या पश्चिम भागात चालवली जाणारी बांद्रा ट्रान्सपोर्ट कंपनी ताब्यात घेतली. पश्चिम भागातही बेस्टचा बोलबाला वाढला. बेस्टचं नावही वेळोवेळी बदलत गेलं. 1995 मध्ये बॉम्बेवरून बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट असं नामकरण करण्यात आलं. बेस्टच्या डबल डेकर बसला प्रचंड पसंती मिळाली. परिणामी त्यांची संख्या 120 वर पोहोचली.
मध्यंतरी डबल डेकर बस बंद करण्याची मागणी करण्यात आली, त्यावेळी प्रवाशांनी या मागणीच्या विरोधात आंदोलन केलं होतं. बेस्टच्या आयुष्यातही अनेक चढउतार आले. 2005 मध्ये मुंबईतल्या महापुरात बेस्टच्या तब्बल 900 गाड्या खराब झाल्या होत्या. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी ही सेवा सुरू ठेवून बेस्टनं मुंबईकरांना धीर दिला होता. अनेकांच्या प्रेमाची सुरुवातही बेस्टच्या बसमध्ये झाली. कोट्यवधी प्रवाशांना सुखाच्या प्रवासाचा आनंद बेस्ट मिळवून देते. प्रवासी त्यांच्या घाई गडबडीत असताना बेस्टनं त्यांना निश्चित स्थळी पोहोचवलंय. अडीअडचणीच्या काळात ही बेस्ट धावून आली आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य सेवा देणाऱ्यांना बेस्टनंच मदतीचा हात दिलाय. मुंबईकरांना मदतीचा हात देणाऱ्या बेस्टलाच आता मदतीचा हात हवाय. बेस्ट जगली तरच सामान्य प्रवासी कमी पैशात प्रवास करू शकेल. मात्र आता बेस्ट खासगीकरणाच्या विळख्यात अडकू लागली आहे. बेस्टचं अस्तित्व, आपल्या जीवनात असलेली तिची उपयोगिता जपायची असेल तर बेस्ट जगलीच पाहिजे. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत. तर मुंबईकरांच्या वाहतुकीचं असलेलं हे साधन जर खासगीकरणाच्या विळख्यात अडकलं तर नेमकं काय होईल याचाच सध्या विचार केला जातो आहे. आणि याच संदर्भामध्ये आपण आता प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सुनील गणाचार्य आहेत फोन लाईनवरनं. भाजपचे ते बेस्टचे सदस्य आहेत. सुनीलजी, खूप खूप स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. बेस्टच्या मार्गामध्ये खासगीकरणाचा स्टॉप लागतो की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. भाजपनं या सगळ्या खासगीकरणाच्या एकंदरीतच मुद्द्यावर विरोध दर्शवलेला होता. आपली या संदर्भातली प्रतिक्रिया? नाही, परवाच्या बैठकीमध्ये त्यांनी एक अतिशय धोरणात्मक असा प्रस्ताव आणला होता. तो म्हणजे बीएसटीच्या बस आणि ड्रायव्हर सोबतच कंडक्टर सुद्धा हा भाडे तत्वावरती घेण्यासाठीचा तो प्रस्ताव होता. आणि त्याच्यामुळे हे निश्चित लक्षात आमच्या आलं की आता बीएसटी ही पूर्णपणे खासगी कंत्राटदारांच्या ताब्यात देण्याचा हा डाव आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्णपणे विरोध केला. आपल्याला माहिती आहे की याच्यापूर्वी बीएसटी ही अत्यंत चांगल्या रीतीने सेवा मुंबई शहरामध्ये देत होती. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि सत्ताधारी शिवसेना पक्ष यांनी बीएसटीची आर्थिक कोंडी करून टाकली. बीएसटीला ज्या आर्थिक मदतीची गरज होती आणि महानगरपालिकेच्या कायद्यानुसार ही रक्कम त्यांना देणं क्रमप्राप्त असताना सुद्धा वेळोवेळी बीएसटीचा अर्थसंकल्प हा परत पाठवण्यामध्ये आला आणि बीएसटीला आर्थिक अडचणीमध्ये टाकण्यामध्ये आलं. जेणेकरून बीएसटीच्या आपल्या ज्या बसेस ज्या नवीन घ्यायला पाहिजे होत्या त्या बसेस घ्यायला बीएसटीकडे पैसा उरला नाही आणि त्यामुळे बीएसटीला भाडे तत्वावरती जाण्या बसेस घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. परंतु मुंबई महापालिकेच्या कायद्यामध्ये तरतूद असताना सुद्धा मुंबई महापालिका ही बीएसटीला मदत करत नाही. आणि त्यामुळेच मला वाटतं की त्यांचा तो डाव आहे की हळूहळू बीएसटी ही खासगी कंत्राटदारांच्या ताब्यात देणं. एका वेळेला 4700 बसेस होत्या त्या आज 2300 वरती येऊन ठेपल्या आहेत आणि ह्या 31 मार्च पर्यंत त्यांची संख्या 1800 पर्यंत खाली घसरेल. एका बाजूला मुंबईचा प्रवासी जो 42 लाख प्रवासी होता तो 18 लाखापर्यंत खाली घसरलेला आहे. आणि असं हे सर्व दर्शवून मुंबईकरांना हे चित्र दाखवण्यात येत आहे की बीएसटी कायम नुकसानीमध्ये आहे आणि तिला आता खासगीकरणाशिवाय पर्याय नाही. बिलकुल. सुनीलजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली आता इथंच थांबण्याची. नमस्कार.